नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ओवीसमोर तुम्ही सतत रणदिवे कुटुंबाबद्दल अगदी टोकाचं बोलता. उद्या तीच तिच्या माणसांबद्दल जर असं बोलायला लागली तर लगेच ऋषिकेश म्हणतो, आवडेल मला. सतत तुझ्यासारखं सहन करण्यापेक्षा ती माझ्यासारखं सडेतोड आणि खरं बोलायला लागली ना तर मनापासून आवडेल मला जानकी. जानकी म्हणते, ऋषिकेश, माझ्या शांत बसण्याला दुबळेपणा समजण्याची चूक तुम्ही करताय. आरडाओरडा करायला काय लागतं, पण अन्याय होत असताना शांत बसून योग्य वेळेची वाट बघणं यात ताकद लागते, हिंमत लागते. तर ऋषिकेश म्हणतो, मी नाही मानत असं. आपल्या ओवीने सुद्धा तुझ्यासारखं सोशिक व्हावं असं नाही वाटत मला. आणि वेळेबद्दल सांगतेस ना तू मला. जानकी, योग्य वेळ येण्याची वाट नसते बघायची, तर ती योग्य वेळ आपण आणायची असते. आणि ती वेळ मी आणणार, दाखवून देईल सगळ्यांना. ऋषिकेश रणदिवे फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतो. आणि त्यासाठी मला कुठल्याही रणदिवेची मदत नाही लागणार. मी जे करेल ना ते माझ्या स्वतःच्या जीवावर करेल, तुझ्यासारखं नाही. तर जानकी म्हणते, माझ्यासारखं? माझ्यासारखं नाही म्हणजे? काय केलं मी? तर ऋषिकेश म्हणतो, काय केलं मी म्हणजे? ज्यांनी आपल्याला अन्नाला तरसवलं त्यांच्याकडून शेत उसनं घेतलंस तू. तुला काय वाटलं मला हे सगळं कळणार नाही जानकी? इकडे रणदिवेंच्या घरी आजी सुमित्राला म्हणत असते, काय वास सुटलाय उसळीचा, एवढी भूक लागली आहे ना. सुमित्रा, अगं आपण कधी जेवायचं? एवढ्या कसल्या तू गहन विचारात आहेस? सुमित्रा म्हणते, राहून राहून ओवीचाच विचार मनात येतोय ग. तिने झालेला सगळा प्रकार घरी सांगितला असेल का जानकीला? वाईट वाटलं असेल तर? आणि ऋषिकेशला राग आला असेल का? तेवढ्यात ऐश्वर्या सारंगला घेऊन घरी येते आणि म्हणते, असेल नाही, आलाय. सारंग कोणाला काही न सांगता गपचूप रूममध्ये जात असतो तर ऐश्वर्या त्याला हात धरून थांबवते. सारंगची ती अवस्था पाहून सुमित्रा त्याला विचारते, काय झालं? तर ऐश्वर्या लगेच म्हणते, नशीब तुम्हाला सारंगचे चुरगळलेले कपडे दिसले, नाहीतर मला असं वाटलं होतं थोडे दिवस ओवीच्या चुरगळलेल्या मनापुढे तुम्हाला काहीच दिसणार नाही. सुमित्रा ऐश्वर्यावर मोठ्याने ओरडते तर ऐश्वर्या लगेच म्हणते, आई, आमच्यावर ओरडून काही उपयोग नाहीये. तसंही आम्ही दोन्हीकडच्या थापडा खातोच आहेत. इथे घरात तुमच्याकडून आणि तिकडे घराबाहेर जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाकडून. ते दोघेही आम्हाला गाठून सतत आमचा अपमान करत असतात. कधी शब्दाने पुश करतात तर कधी हाताने. आणि ऐश्वर्या सारंगला म्हणते, दाखवा सारंग, आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तुम्ही जर आईंना पुरावा नाही दाखवला ना तर त्यांचा विश्वास नाही बसणार आपल्यावर. आणि ऐश्वर्या सारंगच्या गालावरचे ते वन दाखवते आणि म्हणते, बघा आई, चांगलं बोच करून काढले तुमच्या सावत्र ऋषिकेशने. हे पाहून तर सुमित्राला धक्काच बसतो. इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, काय गरज होती तुला सौमित्राची मदत घेण्याची आणि त्या सयाजीशी पैज लावण्याची? तर जानकी म्हणते, ऋषिकेश, आधी पैज लागली आणि त्यानंतर सौमित्र भाऊजींनी मला मदत केली. आणि का नाही मदत घ्यायची मी त्यांची? कुटुंब आहे ते माझं. तुम्ही आता बघाच त्या सयाजीरावाला मी कशी अद्दल घडवते. तर ऋषिकेश म्हणतो, त्याला अद्दल घडवण्यासाठीचे तर खूप मार्ग आहेत, तेही रणदिवेंच्या मदतीशिवाय. जानकी, काहीही झालं तरी तू सौमित्रच्या शेतात नांगर नाही चालवणार. त्या रणदिवेच्या घरातली कुठलीही आणि कसलीही मदत नकोय आपल्याला. आणि तरीही तुला ते करायचं असेल ना तर या कामात मी तुझ्यासोबत नसेल, एवढं लक्षात ठेव. तर जानकी लगेच म्हणते, ऋषिकेश त्याच्या जानकीसोबत नसेल? आजपर्यंत प्रत्येक लढाई आपण एकत्र लढली आहे ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, हो लढली आहे ना, यापुढेही आपण प्रत्येक लढाई एकत्र लढू. एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, योग्य लोकांचे हात धरलेस ना तर तुला चुकीच्या लोकांचे पाय धरण्याची वेळ येणार नाही जानकी. बाकी तू शहाणी आहेसच, पण आपल्या ओवीमध्ये तुझा शहाणपणा येऊ देऊ नकोस. तिच्यामध्ये माझाच वेडेपणा यायला हवाय मला. आणि ऋषिकेश रागातच तेथून निघून जातो. इकडे सुमित्रा ऐश्वर्याला म्हणत असते, नेमकं काय झालंय ते नीट सांगशील का तू मला? ऐश्वर्या सांगते, तुमच्या लाडक्या नातीला ओवीला घराबाहेर काढले ना त्याचा चांगला वचपा काढलाय ऋषिकेश दादाने. जबरदस्ती पिऊनला सिक्युरिटीला धक्का मारून ते ऑफिसमध्ये शिरले आणि सगळ्यांसमोर कानाखाली मारली सारंगच्या, बघा. तर सुमित्रा लगेच सारंगला विचारते, तुला ऋषिकेशने मारलं? कसं शक्य आहे हे? तर ऐश्वर्या लगेच सारंगला म्हणते, मी म्हटलं होतं ना तुम्हाला शर्ट चेंज करू नका. ते यासाठीच मी म्हटलं होतं. तुम्ही जर का शर्ट चेंज करून आला असताना तर आईंचा माझ्यावर कधी विश्वास बसलाच नसता. निदान आता तरी आईंचा माझ्यावर विश्वास बसेल. माझ्याकडे तुमच्या या अवस्थेचा एक पुरावा तरी आहे हो. नाही ठीक आहे, तुम्हाला सारंगच्या तोंडून ऐकायचं आहे ना, ठीक आहे. आणि ती सारंगला म्हणते, ऑफिसमध्ये जे जे काही घडलं ते सगळं सांगा आईंना.
सारंग काहीच सांगत नसतो, परंतु ऐश्वर्या म्हणते मला कळतंय सारंग, हे सगळं सांगताना तुम्हाला खूप त्रास होईल की तुमच्या भावाने तुम्हाला सगळ्या ऑफिस समोर मारलं. आई हो, सारंगने आता ऋषिकेश दादाची जागा घेऊन ती कंपनी सांभाळायला घेतलीये. तुम्हाला माहितीये किती कष्ट करतायत ते, किती मेहनत घेतायत, त्यांची ग्रोथ मी बघतीये माझ्या डोळ्यांनी. स्वतःचा दरारा, स्वतःची पोझिशन निर्माण केली आहे ऑफिसमध्ये. स्टाफ पण त्यांना खूप मानतो. पण काय उपयोग आहे आता, हे सगळं मातीमोल गेलं ऋषिकेश दादामुळे. कारण ऋषिकेश दादांनी ऑफिसमध्ये येऊन सारंगचा अपमान केला. नको नको ते बोललेत ते. किती बदनामी केली आहे माहितीये. अहो, धमक्या दिल्यात आम्हाला, ऑफिसमधल्या सगळ्या फाईल्स फाडून टाकल्या, ऑफिस सगळं अस्ताव्यस्त केलं, सारंगची कॉलर पकडली. बरं एवढंच नाही तर ते माझ्याही अंगावर धावून आले ताई. हे ऐकून तर सुमित्राला आश्चर्यच वाटतं. तर आजी लगेच म्हणते बापरे काय सांगतीयेस, म्हणजे इतका वेडा झालाय तो रागात. तर ऐश्वर्या म्हणते नाही नाही आजी, फक्त रागात नाही, जेलसीमुळे. कारण त्यांच्या लाजिरवाण्या पराक्रमामुळे नानांनी त्यांना काही दिलं नाही ना, मोकळ्या हातांनी त्यांना जावं लागलं, याचा राग आलाय. इगो आडवा आला त्यांचा. त्यांना असं वाटलं की माझी कंपनी सारंगच्या नावावर केली काय, आता मी दाखवतो की खरा बॉस कोण आहे ते. आणि म्हणून त्यांनी ऑफिसमध्ये तमाशा केला. जी गोष्ट ते घरात करू शकले नाही ना, तीच गोष्ट त्यांनी ठरवून जाणून बुजून चार चौघात केलीये आई. आता इतकं सगळं झाल्यानंतर तुम्हीच सांगा, सारंगला ऑफिसमध्ये कोणी मान देईल? सगळे त्यांच्याकडे तुच्छतेने नाही का बघणार आई? ठीक आहे, आता तुम्हीच सांगा. हे सगळं ऐकल्यानंतर, सारंगची ही अवस्था बघितल्यानंतर आताही तुम्हाला तुमच्या लाडकी जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांचा पुळका येईल का? ऐश्वर्याने मात्र मस्त खेळी खेळलेली असते. तर आजी लगेच तिला सपोर्ट करत म्हणते हो, आणखी काय काय बघायचं बाकी आहे. जानकीमुळे घरात सौमित्र आणि सारंगमध्ये मारामारी झाली आणि आता ऋषिकेश त्यांनी सगळ्या लोकांसमोर ऑफिसमध्ये सारंगच्या कानाखाली वाजवली. इथेच भोगतील ते त्यांच्या वाईट कर्माची फळं. सुमित्रे, आता तरी नीट विचार कर. ऐश्वर्या सारंगला म्हणते चला सारंग, तुम्ही कपडे बदलून घ्या, तुम्हाला मुकामार पण लागला असेल ना, मी औषध लावून देते तुम्हाला. काय आहे ना, जखमा बाहेरच्यांनी द्यायच्यात आणि घाव आपण झाकायचे, कारण आपल्या अंगावरचे वळ घरच्यांना कधीच दिसत नाहीत. आणि ती सारंगला घेऊन तेथून जाते. सुमित्रा तिच्या आईला म्हणत असते मला काही कळेनासच झालंय ग आई, ऋषिकेश आपल्या भावावर हात कसा काय उगारू शकतो, हा सगळा काय प्रकार आहे. तर आजी म्हणते काही समजत नाही. इकडे गुलाब जानकीला सर्जा आणि खंड्या यांना भेटायला घेऊन आलेली असते. तर जानकी त्या दोघांना पाहून तर खूपच खुश होते आणि म्हणते किती वर्षांनी पाहतीये मी यांना. सर्जा आणि खंड्या हे 2 बैल असतात. जानकी त्यांना चारा देत असते. तर गुलाब म्हणतो अरे वा वहिनी, आणखी ओळख आहे त्यांना तुमची. तर जानकी म्हणते अरे वा, असं कसं विसरतील, दर पोळ्याला मी यांची पूजा केली आहे मनोभावे. हे सगळं आजी गुपचूप लपून पाहत असते. जानकी म्हणत असते हे 2 लहान लहान वासरं होते तेव्हा मी आंघोळ घातली आहे यांना, विसरलं नाहीत ना तुम्ही. पोळ्याला मी तुम्हाला पुरणपोळीचा घास भरवला, पण आता आपल्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास कोणीतरी पळवण्याचा प्रयत्न करत आहे, ते आपल्याला थांबवायचंय आणि त्यासाठीच मला तुमची मदत लागणार आहे. खंड्या, सर्जा, तुम्ही मला मदत कराल ना? तर गुलाब लगेच म्हणतो अरे वा वहिनी साहेब, त्यांनी मान डोलावली म्हणजे ते येणार, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं गाव तुमच्या बाजूने उभं राहील. मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही सगळं शेत नांगरून दाखवणार आणि पैज सुद्धा जिंकणार. जानकी म्हणते ही पैज तर आपणच जिंकणार. इकडे आजी स्वतःशीच म्हणते माणसांना फितवून झालं, आता बैलांना बोलतं करतीये वाटतं. आणि जानकी गुलाबला म्हणते यांच्यासाठी चारा काढून ठेवा. आणि ती त्यांच्याकडे बघतच म्हणते आता उद्या भेटू आपल्या शेतावर. इकडे आजी हे ऐकून स्वतःशीच म्हणते हे असं काही करायला ऐश्वर्याला उभा जन्म घ्यावा लागेल. तरीसुद्धा गुंडीला हे जाऊन सांगितलंच पाहिजे. ऐश्वर्या नाईट क्रीम लावत असते. तर आजी तिच्या रूममध्ये येते आणि तिला विचारते काय डास चावतायत का, तू क्रीम लावत आहेस म्हणून विचारलं. तर ऐश्वर्या म्हणते आजी ही नाईट क्रीम आहे, यामुळे स्किन अगदी उजळते. तर आजी तिला म्हणते क्रीमचं जाऊ दे, पण आता मी तुला जे काही सांगणार आहे ना, त्यामुळे तुझ्या चेहऱ्याचा रंग असा उडून जाईल. तर ऐश्वर्या विचारते आता काय झालं. तर आजी सांगते आता मी देवी आईच्या देवळातून येत होते ना, तेव्हा मला असं दिसलं की जानकी आपल्या बैलांना चारा घालत होती, त्यांच्याशी बोलत होती. तर ऐश्वर्या म्हणते म्हणजे आता माझ्या डॅडासोबतची स्पर्धा जिंकण्यासाठी ती बैलांना लाच म्हणून चारा देतीये खायला. इट्स ओके, तुम्ही टेन्शन नका घेऊ आजी, ते बैल तिच्या तालावर नाचणारच नाहीत. त्या गाढव जानकीला माहीतच नाही की बैल हे फक्त मालकाचंच ऐकतात आणि मालक तर आम्ही आहोत. तर आजी म्हणते गाढव, तर ऐश्वर्या म्हणते आहेच ती जानकी.
तर आजी म्हणते तू गाढव आहेस. अगं ते बैल आपलेच आहेत, सर्जा आणि खंड्या. तुला माहीत नसेल म्हणून मी तुला सांगते. जानकीने खूप लळा लावलाय त्या बैलांना. आणि बैलसुद्धा जानकीकडे बघून अशी अशी मान डोलावत होते. आणि आजी मान डोलावून दाखवत असते तर ऐश्वर्या लगेच तिच्या मानेला धरते आणि म्हणते बास. बास करा तुमची ही नौटंकी. जानकी पण इतकी आगाऊ आहे ना, कितीही खाली खेचायचा प्रयत्न करा पण नाही, हातपाय हलवून वर येतेच. तर आजी म्हणते हो, पण उद्या अख्खं गाव जानकीला डोक्यावर घेऊन नाचेल ना, तेव्हा तुला कळेल. डाव तर तिच्या बाजूने उलटलाच आहे. सगळ्या गावाची नजर तुमच्या स्पर्धेवर आहे. अर्धी स्पर्धा तर तिने जिंकलीच आहे. सौमित्रकडनं तिनं शेती मिळवली. आता ती शेत नांगरणार. गुलाब 2 बैलांना घेऊन येणार. सर्जा आणि खंड्या तिला मदत करणार. तुला हरवणार आणि विजयाची पताका घेऊन गावभर फिरणार. ऐश्वर्या तू हारलीस. तर ऐश्वर्या लगेच मोठ्याने म्हणते ऐश्वर्या कधीच हारत नसते आजी. त्या जानकीला कितीही शिंग फुटली असली ना, तरी तिला धडक देऊन पाडायला माझी एक युक्तीच पुरेशी आहे. तिने काय मिळवलं हे उद्या कळेलच तुम्हाला. उद्या जानकी जिंकूच शकणार नाही. बघाच तुम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीने ओवी आणि ऋषिकेशसाठी छान गरम गरम पोहे केलेले असतात. तर जानकी म्हणते तुम्हाला माहिती आहे का, वॉशिंग पावडर विकली ना, त्याचं चांगलं कमिशन भेटलंय, त्याचाच किराणा भरलाय. आणि ओवी त्यात कोथिंबीर जी घातली ती कुठून आणली विचार. तर ओवी विचारते कुठून. तर लगेच जानकी म्हणते अगं आपल्या मागच्या अंगणात आपण कोथिंबीर लावली होती ना, तीच आहे. ताजी टवटवीत. ऋषिकेशला दिलेले ते पोहे त्याने एका टेबलवर ठेवून तो मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतो. तर जानकीला हे पाहून थोडं विचित्र वाटतं आणि ती ऋषिकेशला म्हणते हे काय, इथे अशीच पोह्यांची प्लेट पडलीये. ऋषिकेश म्हणतो भूक नाहीये मला. जानकी त्याला म्हणते मला माहितीये तुम्ही नाराज आहात, पण त्याचा राग अन्नावर कशाला काढताय. चला बरं पटकन खाऊन घ्या, नंतर तुम्हाला बाहेर कामाला पण जायचंय. तर ऋषिकेश म्हणतो अच्छा मी बाहेर जायचंय का. मला वाटलं आपली ओवी शाळेतून आल्यानंतर तिच्यासाठी घरात थांबावं लागेल, कारण माझी बायको तर शेत नांगरायला बाहेर जाणार आहे ना. जानकी म्हणते ऋषिकेश शेत नांगरायचं आहे ना, आणि तेही आपलं. आपले बैल आहेत, आपली शेती आहे आणि शेती देणारे पण आपलेच आहेत सौमित्र भाऊजी. मग यात एवढं रागवण्याचं काय कारण आहे. ऋषिकेश म्हणतो राग येण्याचं हेच कारण आहे जानकी. हजारदा सांगितलं मी तुला, त्या घरातल्या कोणाचीही मदत नकोय आपल्याला. आणि तू जर ऐकणारच नसशील ना, तर मी या उपक्रमात तुझ्याबरोबर नाहीये. जानकी म्हणते आपल्यात हे तुझं माझं केव्हापासनं करायला लागलात तुम्ही. आपण एक टीम आहोत. आपल्याला आपल्याशिवाय दुसरं कोणीच तोडू शकत नाही माहिती आहे ना. आणि हे काही तुझ्यासाठी माझ्यासाठी सुरू नाहीये. आपण जे काही करतो ते गावकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी. सयाजीरावाचं चॅलेंज मी जिंकले ना, तर ते शेतकऱ्यांना त्रास देणार नाहीयेत. ऋषिकेश म्हणतो छान, त्या सयाजीरावांनी सांगितलं आणि तू ऐकलंस. इतका विश्वास आहे त्यांच्यावर. तुला तो माणूस कसा आहे हे माहिती आहे ना जानकी. सयाजीराव ना मुद्दामून तुला त्रास व्हावा म्हणून हे सगळं करतायत आणि तरी सुद्धा तू त्यांच्यावर विश्वास ठेवतेस. जानकी म्हणते मग सौमित्र भाऊजी कोण आहेत, ते परके आहेत का. का दिली त्यांनी शेती, का तर त्यांच्यावरही तुमचा विश्वास नाहीये. तर ऋषिकेश म्हणतो मला नाही बोलायचं त्याच्याबद्दल, कारण मुळात मला यात पडायचंच नाहीये. ही लढाई मला मंजूर नाहीये. आणि ऋषिकेश बाजूला जातो. तर जानकी स्वतःशीच म्हणते आता कसं सांगू तुम्हाला, तुमची साथ हेच माझं सगळ्यात मोठं बळ आहे. शेती पिकवायला जसा नांगराला बैल, शेतीला सूर्यप्रकाश, पाणी लागतं ना, तसंच या जानकीला ऋषिकेशची साथ मिळायला हवी. तुमची साथ असेल ना, तर सयाजीराव काय, जगातल्या कुठल्याही संकटावर मी मात करू शकते. पण हरकत नाही, तुमची नाराजी मी समजू शकते. या लढाईत तुम्ही माझ्यासोबत नसाल तरी ही लढाई मला एकटीला लढावीच लागेल, आपल्या शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या हक्कासाठी. पण माझं मन मला सांगतंय तुम्ही याल, मला साथ द्याल. माझ्या प्रेमावर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सयाजीराव जानकीला म्हणत असतो कशी करणार ग तू शेती, तुझ्याबरोबर ना तुझा नवरा, ना बैल, ना ट्रॅक्टर. जानकी म्हणते मी आहे ना, आणि ती शेतातील माती उचलून कपाळाला लावते आणि म्हणते माझी माती ना मला पडू देणार ना मी मागे हटणार. आणि जानकी नांगर स्वतःच्या खांद्यावर घेऊन उचलायला लागते. इकडे सौमित्र ऋषिकेशला सांगतो दादा अरे ती एकट्याने शेत नांगरायला निघालीये आणि मला असं वाटतं तू तिच्या सोबत असायला हवंस, तिच्या बरोबर, तिच्या बाजूने. तर ऋषिकेश म्हणतो मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, तुझा माझा काही संबंध नाहीये सौमित्र. आणि ऋषिकेश दरवाजा बंद करून घेतो. तर सौमित्र म्हणत असतो दादा तिला असं एकटं नको पाडूस, प्लीज ऐक माझं. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.